साताऱ्यातील वाई तालुक्यात कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले मलकवडी धरण आता कोरडे ठाक पडलंय। या भागात अद्याप पुरेसा पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणी साठा सुद्धा घटलाय आणि त्यामुळे धरणातील जुने अवशेष सुद्धा दिसू लागलेत। या धरणात बुडालेली शिवकाळातील 2 मंदिरं तब्बल 24 वर्षांनी पुन्हा समोर आली आहेत। धुरेश्वर मंदिर, गोकर्णेश्वर मंदिर आता दिसू लागलंय। यंदा धरणात फक्त मृत पाणी साठा राहिल्यामुळे धरण संपूर्ण कोरडं ठाक पडलं असून ही 2 मंदिरं पाहण्यासाठी लोक आता गर्दी करतायत। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साई सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। साई, आपण पाहतोय साताऱ्यामध्ये अजूनही पुरेसा पाऊस आलेला नाहीये, काय सध्याची परिस्थिती आहे साताऱ्यामध्ये? नक्कीच गौरी, साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे आणि दुष्काळी पट्ट्यामध्ये पाऊस सध्या चालू आहे। मात्र साताऱ्यातील वाई तालुक्यामधील असणारं कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं जे बलकवडी धरण आहे ते कोरडं ढाक पडल्याचं चित्र समोर आलेलं आहे आणि या धरणातील आता पाणीसाठा मृत पाणीसाठा आहे आणि यामध्ये आता जुने अवशेष हे दिसू लागलेले आहेत। धरणामध्ये जी बुडालेली जे शिवकालीन 2 मंदिरे होती ती तब्बल 24 वर्षानंतर आता समोर आलेली आहेत आणि ही मंदिरं पाहण्यासाठी संपूर्ण पर्यटक देखील आता गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। गौरी, हो, नक्कीच साई, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहिती।